साथ तुमची बातमी आमची। 2020 साली संपूर्ण जगाला हादरवणाऱ्या आणि कामकाज थांबवायला लावणाऱ्या भयानक कोरोना विषाणूचा प्रसार पुन्हा व्हायला लागलाय। दररोज नवीन लोक विषाणूच्या नवीन प्रकाराला बळी पडतायत। आतापर्यंतच्या नोंदीनुसार देशाच्या विविध भागात नवीन कोरोना बाधित रुग्णांची संख्या एकूण 1200च्या वर गेली, तर कोविड-19 पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांपैकी 12 जणांचा मृत्यू झाला। केरळमध्ये कोरोना संसर्गाची सर्वाधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत। ही परिस्थिती पाहता सर्व रुग्णालयांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले। प्रतिकूल परिस्थितीतही परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी ऑक्सिजन सिलेंडर सारख्या आवश्यक वस्तूंचा पुरेसा साठा ठेवण्यात आला आहे। कोरोनाच्या नवीन प्रकाराने आपला प्रभाव दाखवायला सुरुवात केली। दररोज डझनभर नवीन प्रकरणे समोर येत आहेत। हे लक्षात घेऊनच विविध राज्यांनी आरोग्य विभागांना सूचना जारी केल्यात। आरोग्य विभागाने रुग्णालयांना सतर्क राहण्यास आणि कोरोनाशी संबंधित वस्तूंचा साठा ठेवण्यास आणि त्यांचे मॉनिटरिंग करण्यासही सांगितलं आहे। दिल्ली, हरियाणा, बिहार, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक यांसारख्या राज्यांमध्ये कोरोना संसर्गाची नवीन प्रकरणे सतत नोंदवली जात आहेत। नवीन संक्रमित रुग्णांची संख्या 1200 पेक्षा जास्त झाल्याने तज्ज्ञांची चिंताही वाढली आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जय हिंद टाइम्स चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।